Good evening, all of you. Good Good evening, evening. sir. Good हा. evening. 25 विद्यार्थी जॉईन झालेत. आज 1 तारीख आहे. परीक्षा आपली 19 तारखेला आहे ना. म्हणजे आपल्याकडे 18 हो दिवस सर. शिल्लक आहेत. 18 दिवस एकही तास मिस करू नका. आपलं थोडं माझ्या इकडे तिकडे कामानिमित्त आपलं बरंच तास झाले नाहीत या 8-15 दिवसामध्ये. इथून पुढे रोज होतील. बरं, आज आपण असं करूया, काही प्रश्नपत्रिका आहेत माझ्याकडं, त्या सोडवूया. आता बघा, पहिला प्रश्न. सर्वांना स्क्रीन दिसते ना? हो सर. हा. पहिला प्रश्न दिसतोय का सर्वांना? हो सर. 1+8 आणि 1+6 या परस्परांच्या विरुद्ध संख्या आहेत. तर त्या संख्या टिंबटिंब व टिंबटिंब आहेत. कोण सांगतंय काय करायचं? बघा, मी प्रश्न पुन्हा लिहितो थोडक्यात. x+8 संख्या कोणती? x+6 या दोन परस्परांच्या विरुद्ध संख्या आहेत. तर त्या संख्या टिंबटिंब व टिंबटिंब आहेत. आता या संख्या आपल्याला देत असताना याच्यामध्ये x चलाचा वापर आहे. मग सर्वप्रथम आपण x ची किंमत काढूया. आता दिलेली संख्या व तिची विरुद्ध संख्या यांची बेरीज किती असते सांगा पाहू. दिलेली संख्या व तिची विरुद्ध संख्या यांची बेरीज किती असते? आता मला सांगा, 5 ची विरुद्ध संख्या कोणती रे? 5 ची विरुद्ध संख्या -5. मग ह्या दोघांची बेरीज किती येणार? 0. अगदी बरोबर. दिलेली संख्या व तिची विरुद्ध संख्या यांची बेरीज किती असते? 0 असते. 0. मग या कोणाचा आवाज येतोय रे? दिलेली संख्या व तिची विरुद्ध संख्या यांची बेरीज 0 असते. मग आता आपल्याला दिलेल्या संख्या x+8 आणि त्याची विरुद्ध संख्या x+6 यांची बेरीज सुद्धा किती येणार? 0 येणार. मग हे एक्सेल समीकरण आपण सॉल्व्ह करूया. x+x 2x आणि 8+6 14. उजवी बाजू 0. -14 तिकडे गेल्यावर काय होईल? चिन्ह बदलून -14. मग x बरोबर -14. डावीकडचं गुणिले 2 उजवीकडे आल्यावर -2 होणार. वजा चिन्ह अंशातलं आणि बेसाठी 14. x ची किंमत -7 आली. मग पहिली संख्या x+8 आहे. मग त्यामध्ये x ची किंमत आपण ठेवूया. x च्या जागेवर -7 आणि पुढे +8. किती येणार सांगा? विरुद्ध चिन्ह असल्यामुळे वजाबाकी करा. मोठ्या संख्येचे चिन्ह द्या. 8तून 7 गेलं 1. मोठ्या संख्येचे चिन्ह अधिक. आणि दुसरी संख्या कोणती आहे? x+6. याच्यामध्ये x ची किंमत -7 टाकतो. त्याच्या पुढे +6. 7तून 6 गेलं 1. मोठ्या संख्येचे चिन्ह वजा. म्हणजे आपल्या संख्या कुठल्या आल्या? +1 आणि -1. पण हा पर्यायच नाही. तुम्ही बघा त्या प्रश्नामध्ये +1 -1 हा पर्याय तिथं दिसत नाही. पुन्हा एकदा मी स्क्रीन शेअर करतो. आहे का पर्याय? बघा आता इथं
पहिला पर्याय आहे 8 वजा 8, दुसरा 6 वजा 6, तिसरा 7 वजा 7 आणि चौथा 5 वजा 5. आपला पर्याय आहे 1 वजा 1. या ठिकाणी पर्याय दिलेला नाही, त्यामुळे त्यांच्याकडून तो पर्याय चुकून राहिला असेल. ओके, 1 वजा 1 हे उत्तर आहे. हा, प्रश्न दुसरा वाचा. 138/25 या अपूर्णांकाचे दशांश रूप टिंबटिंब आहे. पर्याय 138/25. पर्याय क्रमांक 2. एकच मिनिट. सांगा प्रश्न काय आहे. 138/25. हा, कसं केलं सांगा तुम्ही. भागाकार. भागाकार म्हणजे 25 न भागून पण करू शकतो, किंवा आपण काय करूया, छेद 100 करूया. छेद 100 करण्यासाठी 25 ला किती गुणावं लागेल, 4 न. आणि छेदाला 4 न गुणल्यावर अंशाला पण 4 न गुणावं लागणार. अंशाचा गुणाकार करू. 4 8 32, चला 3, 4 त्रिक 12 अधिक 3 किती 15, चला 1, 4 1 4 ने 5, 752. आणि खाली 25 चौक 100. आता 100 न भागायचं म्हणजे 2 दशांश न डावीकडे, म्हणजे किती उत्तर येते 5.52. आणि 5.52 हे पर्याय क्रमांक किती मध्ये आहे, 5.52. बघा, पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. आहे का बघा, हवा इथं पर्याय क्रमांक 2 5.52. ओके, तिसरा प्रश्न बघा. 2 रेषा आहेत, त्यांना छेदणारे आणि आडव्याच्या 2 एल आणि एम रेषा आहेत, त्या परस्परांना समांतर आहेत पहा. आणि या 2 समांतर रेषांना पी या छेदिकेने छेदलेला आहे. आणि ए आणि बी ही जी एक कोणाची जोडी तयार झाली, कोण सांगतोय कोणत्या कोणाची जोडी आहे रे, ए आणि बी? आंतरविक्रम. बरोबर, आंतरविक्रम कोण. तुम्हाला माहित आहे, 2 रेषांना छेदिकेने छेदले असता संगत कोणाच्या जोड्या तयार होतात, विक्रम कोणाच्या जोड्या तयार होतात, आंतर कोणाच्या जोड्या तयार होतात. त्यात ही विक्रम कोणाची जोडी आहे आणि विक्रम कोणामध्ये पुन्हा ती आंतरविक्रम कोणाची जोडी आहे. आणि तुम्हाला एक गुणधर्म झाला असेल, 2 समांतर रेषांना छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या विक्रम कोणाच्या जोड्या एकरूप असतात. म्हणजे एकंदरीत ए आणि बी या 2 कोणांची माप कशी असणार आहे, समान. कोण ए बरोबर कोण बी. मग ए ची किंमत 5x अधिक 11 टाकायची आणि बी ची किंमत 2x अधिक 35 टाकायची. आणि एक चल समीकरण सोडवून आपण x ची किंमत सर्वप्रथम काढूया, आणि ती x ची किंमत आपण 2x अधिक 35 मध्ये ठेवूया, म्हणजे बी कोणाचं माप आपल्याला विचारलेलं मिळेल. सोडवूया आता हे. ए बरोबर बी मिळतो, आंतरविक्रम कोणाची जोडी एकरूप. मग ए ची किंमत 5x अधिक 11 आहे आणि बी ची किंमत 2x अधिक किती आहे 35. हा, आता x चलाची जी पद आहेत ती दोन्ही डावीकडे घेतो. 5x च्या बाजूला 5x आणि उजवीकडचं 2x डावीकडे आल्यावर चिन्ह बदलून काय होणार, वजा 2x. आणि हे उजवीकडचं 35 आणि डावीकडचं अधिक 11 तिकडे गेल्यावर वजा 11 होणार. सांगा डावी बाजू काय, 5x वजा 2x 3x आणि 35 मधून 11 वजा करा 24. मग x बरोबर किती येणार 24 आणि हे गुणिले 3 इकडे आल्यावर भागिले किती आले x बरोबर 8. ओके, आता आपल्याला विचारलंय बी ची किंमत. मग बी ची किंमत x च्या स्वरूपात काय दिली तुम्हाला, 2x अधिक 35.
काय दिली? 2x अधिक 35 दिली. मग 2 गुणिले x ची किंमत 8 आणि अधिक किती? 35. मग अगोदर गुणाकार करू. 2 16 आणि 16 आणि 35 ची बेरीज किती? 5 आणि 6 11. चला 1 3 आणि 1 4 आणि 5. किती आली बी ची किंमत? 51. ही प्रश्नपत्रिका तुमच्याकडे आहे. ज्यांच्याकडे अनंत वाईकर आणि कोटरेंचं पुस्तक आहे का नाही, कठारे, अनंत वाईकर कठारेंचं पुस्तक तुम्ही घेतलंय ना, अथर्वश्री प्रकाशनचं? हो सर. हो सर. मग याच्यामध्ये सराव नमुना प्रश्नपत्रिका आहेत बघा, गणिताच्या 10. प्रत्येक प्रश्नपत्रिकेत 10 प्रश्न आहेत. त्यातली आपण सराव नमुना प्रश्नपत्रिका पहिली सोडवतोय बघा, आहे का अनंत वाईकरच्या पुस्तकामध्ये? तुम्ही बऱ्याच जणांनी घेतली ती पुस्तक. हो सर. हा सर. ती आपण पहिली 3 उदाहरणं आतापर्यंत अभ्यासली. ओके, आता 4था प्रश्न मी शेअर करतो. बघा, 81च्या वर्गमूळाचा 5वा घात टिंब असा लिहितात. पर्याय क्रमांक 2. म्हणजे 81च्या म्हणजे 81 काय झाला रे? पाया झाला. आणि वर्गमूळ, आता वर जो अपूर्णांक लिहिणार का नाही, वर्गमूळ म्हणजे दुसरं मूळ. आणि जे मूळ असतं का नाही ते छेदात लिहायचं, घातांक स्थानी छेदात लिहायचं. आणि जो घात आहे 5वा घात आहे, त्यामुळे 5 हे त्या अपूर्णांकाच्या अंशात लिहायचं. म्हणजे 81चा घातांक 5/2. पर्याय क्रमांक 2 आहे. हे तुम्हाला झालेलं आहे 8वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये. कोणत्या मुळाचा कोणता घातांक किंवा कोणत्या घाताचं कितवं मूळ. 81 हा पाया आहे, वर्गमूळ म्हणजे दुसरं मूळ, आणि 2 घातांक स्थानी जो अपूर्णांक आहे त्याच्या छेदातले, आणि 5वा घात 5 हे अपूर्णांकाच्या अंशातले. असा ऑप्शन नंबर 2 आहे. ओके, आता 5वं पहा. m अधिक 1/m बरोबर 8. तर m वर्ग अधिक 1/m वर्ग बरोबर किती सांगा? पाचव्या प्रश्नाचं उत्तर सांगा. 64. पर्याय क्रमांक 2. 2. अजून कोणाचं वेगळं उत्तर आहे का? पर्याय क्रमांक 1. 2. बघा, प्रश्न अजून एकदा बघा. 2 पर्याय चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. बरं, आपण चेक करूया, कच्चं काम करूया, म्हणजे त्याचं उत्तर आपल्याला मिळेल. बघा, प्रश्न आपला 5वा आहे. तुम्हाला m अधिक 1/m या ब्रॅकेटची किंमत किती दिलेली आहे? 8. तुम्हाला हे सूत्र माहिती आहे, a अधिक b चा वर्ग. सांगा याचा विस्तार काय? a वर्ग अधिक 2b वर्ग. हा, ओके. आता आपण दोन्ही बाजूचा वर्ग करूया, किंवा स्क्वेअरिंग बोथ साइड्स म्हणतो. स्क्वेअरिंग म्हणजे वर्ग करून. सांगा, आता हे पहिलं पद आहे बरं का, m हे पहिलं पद आहे आणि 1/m हे दुसरं पद आहे. आता इथं काय केलंय, पहिल्या पदाचा वर्ग, दुसरं पद 2 पदाच्या गुणाकाराची दुप्पट, आणि हे दुसऱ्या पदाचा वर्ग. या पद्धतीने आपण अगोदर मी काय करतो, कंसाचा वर्ग लिहितो, m अधिक 1/m ब्रॅकेटचा वर्ग, आणि 8चा वर्ग किती? 64. हा, बोला आता. मग आता पहिलं पद m चा वर्ग
पुन्हा इथं कसं केलंय 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरं पद. मग 2 गुणिले पहिलं पद यम आणि दुसरं पद 1/m आणि मग पुन्हा b चा वर्ग म्हणजे दुसऱ्या पदाचा वर्ग. मग 1/m चा वर्ग 1 चा वर्ग 1 m चा वर्ग m 64. हे समजलं का मला सांगा डाव्या बाजूची स्टेप. डावी बाजू कशी आली समजली का? हो सर. हो सर. हा. आता बघा या अंशातल्या m ला हे छेदातलं m गेलं म्हणजे उरलं काय m वर्ग. हे घेतो आणि त्यानंतर हे घेतो प्लस 1/m वर्ग, कारण ही किंमत आपल्याला विचारली ती डावीकडे घेतो. मग आता इकडं 64 आहे. आता मध्ये काय राहिलेलं इथं मध्ये +2 +2 तिकडे गेल्यावर -2 आणि मग 64 - 2 किती येणार आहे 62. आणि आपल्याला हेच विचारलं m वर्ग अधिक 1/m वर्ग बरोबर किती 62. आता पुस्तकात बघा आहे का रे पर्याय 62? हा त्यामुळे ते चुकीचं आहे. पर्याय 62 त्यांनी दिलेला नाही, उत्तर 62 येते. आता 66 कधी आलं असतं माहिती आहे का? जर इथं m अधिक 1/m च्या जागी m वजा 1/m असतं का नाही, तर मध्ये -2 आला असतं. -2 तिकडे गेल्यावर 64 अधिक 2 66 आलं असतं. पण इथं m अधिक 1/m ची किंमत 8 दिली, त्यामुळं +2 तिकडे गेल्यावर -2 होणार. 64 - 2 बरोबर 62 येते उत्तर. कुणाला काय शंका असेल तरी विचारू शकता. नाही काय शंका. ओके. हा आता पहा प्रश्न क्रमांक 6 पहा. 2x वर्ग वजा 15x वजा 8 या त्रिपदीच्या अवयवांची बेरीज. अगोदर आपण अवयव पाडूया आणि नंतर मग त्या अवयवांची काय करूया बेरीज करूया. सांगा त्रिपदी कोणती आहे? 2x वर्ग वजा 15x वजा 8. हा. आता अशा दोन संख्या निवडायच्या की त्यांची बेरीज किती आली पाहिजे. पहिल्या पदाचा सहगुणक 2 आणि शेवटचं स्थिर पद यांचा गुणाकार करूया. पहिल्या पदाचा सहगुणक 2 आणि शेवटचं 3 नंबरचं स्थिर पद -8. कितीतरी गुणाकार ह्या दोघांचा वजा आणि बॅटी 16. म्हणजे गुणाकार -16 आला पाहिजे आणि बेरीज मधल्या पदाचा सहगुणक म्हणजे बेरीज किती आली पाहिजे -15. बघा आता मी इथं खाली येतो. पी म्हणजे काय रे प्रोडक्ट. प्रोडक्ट म्हणजे गुणाकार आणि एस म्हणजे सम. सम म्हणजे बेरीज. प्रोडक्ट -16 आला पाहिजे आणि सम -15 आलं पाहिजे. अशा दोन संख्या सांगा मला. अशा दोन संख्या सांगा ज्या दोन संख्यांचा गुणाकार -16 येईल आणि बेरीज -15 येईल. वजा 16 आणि 1. अगदी बरोबर. 16 गुणिले 1. पण गुणाकार ऋण आहे म्हणजे एकाला पॉझिटिव्ह आणि एकाला निगेटिव्ह दिलं पाहिजे. 16 एकाला पॉझिटिव्ह देऊ, 16 आणि 1 मध्ये एकाला पॉझिटिव्ह देऊन एकाला निगेटिव्ह चिन्ह देऊ. आता हे कसं लक्षात ठेवायचं माहिती आहे का? खाली सम निगेटिव्ह आहे का नाही, खाली सम कशी आहे निगेटिव्ह. पण सम निगेटिव्ह असलं का नाही की मोठ्या संख्येला ऋण चिन्ह द्यायचं वर. म्हणजे 16 वजा देतो आणि 1 ला अधिक देतो. आता बघा 16 × 1 = 16 ऋण धन गुणाकार ऋण. आता बेरीज मला सांगा. हे -16 घेतलं आणि पुढं अधिक दुसरी इष्ट संख्या कोणती घेतली होती आपण अधिक 1. आता बघा एकाचं चिन्ह ऋण आहे आणि एकाचं चिन्ह धन आहे. विरुद्ध चिन्ह असणाऱ्या संख्येची बेरीज करताना वजाबाकी करायची असते. मग 16तून 1 गेलं 15 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे 16चं चिन्ह वजा दिलेलं आहे. म्हणजे आपल्या दोन इष्ट संख्या निश्चित झाल्या. कोणकोणत्या सांगा. पहिली इष्ट संख्या
वजा 16 आणि दुसरी इष्ट संख्या अधिक 1. अधिक हा, आता या त्रिपदीचा अवयव पाडूया. पहिलं पद आहे असं सांगा. पहिलं पद काय? 2x वर्ग. वजा आता या वजा 15x ची आपण फोड केली. आता ही वजा 16च्या पुढे x मी ठेवलं आणि अधिक 1 च्या पुढे x ठेवलं आणि ही नव्यानं तयार होणारी दोन पद आहेत ती वजा 15x न रिप्लेस करतो. वजा 15x जागेवर काय लिहू? वजा 16x आणि त्याच्या पुढं अधिक 1x आणि मग शेवटी तिसरं पद वजा 8. समजले का ही स्टेप? हा, आता या दोन पदाचा एक गट करतो आणि पुढच्या दोन पदाचा एक गट करतो. आला पहिल्या गटातून काय कॉमन राहिलं रे? 2 आणि 16 मधून 2च घेऊया कॉमन. पुन्हा x वर्ग आणि x मधून x घेतो कॉमन. आता कंसात काय येईल सांगा? 2x वर्ग मधलं 2x कॉमन घेतल्यानंतर राहिलं काय? फक्त x मधलं चिन्ह वजा. आता 2×8=16 आणि x तर अगोदर कॉमन घेतलेलेच आहे. आता दुसऱ्या गटातून कायच कॉमन राहत नसलं की एक घ्यायच. आता कंसात काय राहिलं? 1x मधलं एक घेतलं म्हणजे x राहिलं, मधलं चिन्ह वजा आणि 1×8=8. आला का समान कंस? बघा आता चेक करा एकदा. बघा x वजा 8 इथं पण आलं, इथं पण आलं. मग जो समान कंस आहे तो सर्वप्रथम घेतो आणि राहिलेलं आहे ते दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये घेतो. राहिलं काय? इथं 2x राहिलं. हे झालं वरच्या त्रिपदीचं 2 अवयव. आता या अवयवांचे काय करायचे आपल्याला? बेरीज. खालचा भाग मी इरेज करतो. करूया बेरीज. x वजा 8 प्लस 2x अधिक 1. आता पहिल्या x चा सगुणक 1 घेतो. मग हे 1x आणि हे 2x किती बेरीज रे? 1x अधिक 2x 3x आणि इथं वजा 8 आणि इथं अधिक 1. एकाचं चिन्ह निगेटिव्ह एकाचं पॉझिटिव्ह अशा स्थितीमध्ये वजाबाकी करा. 8तून 1 गेलं 7 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा. म्हणजे आपलं फायनल आन्सर काय आलं? 3x वजा 7. आहे का पर्याय? बघा. हो सर आहे. ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2. ओके ओके. हा, आता 7वा प्रश्न बघा. एक विमान कंपनी 15 तिकिटावर 2 तिकिटे मोफत देते, तर सुट्टीचे शतमान म्हणजे किती टक्के सूट देते? कोण सांगते? 20%. एक विमान कंपनी 15 तिकिटावर 2 तिकिटे मोफत देते, तर सुट्टीचे शतमान किती म्हणजे किती टक्के सूट देते? म्हणजे एक तिकीट 10 रुपयाला तर 15 तिकीट 150 रुपयाला. त्याच्यात 2 मिळवलं, 170 आलं आणि 20% सूट मिळाली. एकच म्हणजे बघा, आता मी 2 गुणोत्तर तयार करतो. 15 तिकिटावर 2 तिकिटे मोफत आहे का नाही? म्हणजे 15 अधिक 2 17 ना? हो याच्यावर 2 मोफत ना? सर 15 आलं. आणि खाली मी वर लिहिलं, वर x लिहिलं. सर नाही असं येणार 17च्या ना? जागी 15. 17 चा किती पाहिजे? 15. 15. बर, तिरकस गुणाकार केला. 15x बरोबर 200. x बरोबर 200 भागिले 15.
आहे तीन. का? तर 5 न भाग जातोय. 5 त्रिक 15, 5 5 चौक 20 20 40 आणि 0 म्हणजे x बरोबर किती आलं? 40/3. 3. आहे का ऑप्शन? हो आहे आहे. सर, पहिल्याच पर्याय आहे क्रमांक सर. 1. ओके. 1. हा, आता प्रश्न क्रमांक 7 झाला. 8 पहा. x आणि y चे वर्गमूळ यांच्यात व्यस्त चलन आहे. x बरोबर 8 असताना y बरोबर 25 असल्यास y बरोबर 16 असताना x ची किंमत किती? हडबडवर घेतो. ओके. आता मला सांगा x आणि y चं वर्गमूळ. आता मी x लिहितो आणि y चं वर्गमूळ म्हणजे वर्गमुळात y. आता यांच्यात कोणतं चलन आहे रे? व्यस्त चलन आहे. मग व्यस्त चलन असल्यावर काय करायचं? गुणाकार. गुणाकार. 1/वर्गमुळात y लिहायचं आणि x आणि वर्गमुळात y चा गुणाकार करायचा. बरोबर आहे. आणि तो गुणाकार काय येतो? स्थिर येतो. गुणाकार काय येतो? स्थिर येतो. मग x ची किंमत किती दिलेली आहे बघा दुसऱ्या वाक्यात. x बरोबर 8. मग इथं 8 टाकतो. आणि y ची किंमत किती दिली? 25. 25. इथं वर्गमुळात 25 देतो. आणि उजवी बाजू k. 25 वर्गमूळ किती? 5. 5. आणि मग 8 पंचे किती? 40. 40. आणि मग पुन्हा काय करूया? ह्याच्यामध्ये पुन्हा एकदा तेच घेतो. 1 वर्गमुळात y बरोबर k. आता शेवटचं वाक्य वाचा. y बरोबर 16 असताना x किती? आता x तसंच लिहा आणि y ची किंमत 16 आल्या आणि k ची किंमत मगाशी काढलेली आहे लिहायची किती? 40. मग 16चं वर्गमूळ 4. उजवी बाजू किती? 40. मग x बरोबर 40. आता इकडचं गुणिले करायला भागिले जातं. आणि 10. 4 10 40. आहे का पर्याय? 10. हो सर. आहे. पर्याय क्रमांक किती? 3. 3. बरोबर ना? हो सर. ओके. आठवा प्रश्न झाला. आता 9वा बघा. विशालकोन त्रिकोणात शिरोलंबाचा संपात बिंदू हा त्या त्रिकोणाच्या टिंबटिंबवर असतो. आता आपण आकृती काढूया सर्वप्रथम. एकच मिनिट. अंतर्भागात. कोणावरून पडणाऱ्या त्रिकोणाचे 3 प्रकार सांगा. लघुकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण आणि विशालकोन त्रिकोण. Acute angular triangle, right angled triangle and obtuse angled triangle. आता आपल्याला इथं ऑप्टिस अँगल ट्रायंगल दिलेला आहे. मग मी एक कच्ची विशाल कोण त्रिकोणाची आकृती काढतो. एक कोण 90 पेक्षा मोठा आहे का? हा विशाल कोण. हा कोण हो सर. अबोव 90 आहे. हो. म्हणून हा विशाल कोण त्रिकोण आहे. आता एक अंदाजे काढूया. आता आपण शिरोलंब म्हणजे काय रे? त्याला आपण इंग्रजीत अल्टिट्यूड म्हणतो. अल्टिट्यूड. त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून त्याच्या समोरील बाजूवर टाकलेला लंब म्हणजे शिरोलंब. आता मी अंदाजे लंब टाकतो. आता ही जी खालची बाजू आहे ती मी डावीकडे अशी वाढवली. आता ए पहिला शिरोबिंदू, बी आणि सी. आता मी काय करतो? पहिल्यांदा येथून खाली काय टाकतो? शिरोलंब टाकतो. बघा हा एक शिरोलंब झाला येतनं टाकलेला. आता बीतनं एक टाकतो पुढच्या बाजूवर. तो असा मागच्या बाजूला वाढवतो असा. आणि तिसरा सीतून एक टाकतो. आता सीतून जर टाकला
सीतनं AB वर टाकावं लागेल ना असा, बरोबर का? हो सर. बघा इथे टाकला. हो सर. मग ह्या 3 रेषा एकमेकांना इथं छेद आहेत बघा. ह्याला समजा मी O नाव दिलं. काय नाव दिलं? O. आता विचारलाय काय प्रश्न आपल्याला, शिरोलंबाचा संपाद बिंदू म्हणजे शिरोलंब एकमेकांना ज्या बिंदूत छेदतात त्याला आपण संपाद बिंदू म्हणतो शिरोलंबाचा. मग हा त्रिकोणाच्या कुठं आहे? हा मूळचा आपला त्रिकोण आहे. बघा हा मूळचा आपला त्रिकोण, वेगळा रंग दाखवतो ना. हा आपला मूळचा त्रिकोण. मग या त्रिकोणाच्या बाहेरच आला ना हा O. हो. म्हणजे विशाल कोण त्रिकोणामध्ये शिरोलंबाचा संपाद बिंदू हा त्या त्रिकोणाच्या टिंबटिंब असतो. बाह्य भागात. बाह्य भागात. मगाशी कोणतरी अंतर्भागात म्हटलं. लघुकोण त्रिकोणाचा जो शिरोलंबाचा संपाद बिंदू आहे तो त्रिकोणाच्या अंतर्भागात असतो. इथं विशाल कोण त्रिकोण दिलेला आहे, त्यामुळे विशाल कोण त्रिकोणामध्ये शिरोलंबाचा संपाद बिंदू हा त्या त्रिकोणाच्या कुठं असतो? बाह्य भागामध्ये असतो. पर्याय 4. हा, पर्याय क्रमांक 4. ओके. प्रश्न 10वा पहा. समभुज चौकोनात सम्मुख कोणांची मापे 80 - 5x डिग्री आणि 11x डिग्री असल्यास त्यांचे माप टिंबटिंब. आता मी समभुज चौकोन काढतो. तुम्हाला चौकोनाचे प्रकार माहिती आहेत का रे सर्वांना? हो सर. हो सर. कोण सांगते मला? तर मी सांगू का? हा सांग. समभुज चौकोन, समांतरभुज चौकोन, पतंगाकृती चौकोन, समलंब चौकोन. अजून 2 राहिलं. आयत आणि चौरस. पॅरलेलोग्राम, रेक्टेंगल, स्क्वेअर, ट्रेपेजियम, rhombus and kite. These are the types of triangle. सॉरी, quadrilateral. आता हा तुम्हाला रोम्बस दिलाय ना, समभुज चौकोन. समभुज चौकोन म्हणजे काय रे? चारही बाजू समान असणारा चौकोन. बघा मी काढतो समभुज चौकोनाचा. चारही बाजू समान आहेत का? आता प्रत्येक समभुज चौकोन हा समांतरभुज चौकोन असतो. म्हणजे समांतरभुज चौकोनाचे तिन्ही गुणधर्म या समभुज चौकोनाला सुद्धा लागू पडतात. कोणतं 3 गुणधर्म सांगा समांतरभुज चौकोनाचं? प्रॉपर्टीज ऑफ पॅरलेलोग्राम. कोण सांगते समांतरभुज चौकोनाचे 3 गुणधर्म? समांतरभुज चौकोनाचे चारही बाजू समान, सम्मुख कोणांची मापे समान, 180. समांतरभुज चौकोनाचे समोरासमोरील बाजू समान असतात. समांतरभुज चौकोनाचे समोरासमोरील कोन समान असतात आणि समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. ऑपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट, ऑपोजिट एंगल्स आर कॉन्ग्रुएंट, डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. दीज आर 3 प्रॉपर्टीज ऑफ पॅरलेलोग्राम. मग त्यातली आपल्याला दुसरी प्रॉपर्टी पाहिजे. ऑपोजिट एंगल्स आर कॉन्ग्रुएंट. समांतरभुज, हा बोला. सर दुभागतात का लंब दुभागतात कर्ण एकमेकांना? लंब दुभाजक असतात ते समभुज चौकोनाचं. मग आता हा समभुज चौकोनच आहे, बरोबर आहे. समभुज चौकोनाचे दुभागतात पण ते काटकोनात दुभागतात. समांतरभुज चौकोनाचे फक्त दुभागतात आणि समभुज चौकोनाचे दुभागतात व ते काटकोनात दुभागतात. म्हणजे साधारणतः आपण काय करूया, समजा हे काढलं असं कर्ण, तर इथं काटकोन होत आणि हा भाग समान, इकडं हा भाग समान. ओके. आपल्याला या गुणधर्माचं काही देणं घेणं नाही, हा आपला गुणधर्म इथं वापरायचाच नाही. आपल्याला फक्त समोरासमोरील कोन एकरूप असतात हा गुणधर्म पाहिजे. हा, आता पहा सम्मुख कोणांची माप. मग हा कोण मी घेतो 80 - 5x घेऊ का? काय घेऊया? मला वाटते लघु कोण, एकच मिनिट. हा, लघु कोण आहेत बघा, लघु कोण. मग हा लघु कोण घेतो. 80 वजा किती दिलाय पहिला कोण? 5x. आणि त्याच्या समोरचा किती दिलाय? 11x.
11x. आता एक लक्षात ठेवा, समभुज चौकोनाचे समोरासमोरील कोन समान असतात. मग पहिला 80 वजा 5x ना, आणि त्याच्या बरोबर 11x ठेवतो. बरोबर आहे का? वन व्हेरिएबल लिनिअर इक्वेशन, एक चल समीकरण तयार झालेलं. हो सर. आणि हा समोरासमोरील कोन समान आहेत म्हणून आपण लिहिलं. आता डावीकडे 80 तसंच ठेवतो. आता हे 11x आणि डावीकडचं वजा 5x तिकडे गेल्यावर काय होणार? अधिक 5x. 11 आणि 5 किती रे? 16. आता तिकडचं 16 इकडे आल्यावर भागिले जा. 16 16 पंचे 80. म्हणजे x बरोबर किती आलं? 5 आलं. 5. हा, आता आपण ही किंमत 11x मध्ये किंवा 80 वजा 5x मध्ये कुठेही एका ठिकाणी ठेवू. मग 11x सोपं आहे. 11 गुणिले x ची किंमत 5. सांगा 11 5 किती आलं? 55. आणि 80 वजा 5x मध्ये ठेवलेस तर 5 गुणिले 5 25 आणि 80 वजा 25 55 झाला असतं. 55. मग कोणाचं माप आलं? 55 अंश. आहे का पर्याय बघा? 55 अंश, 55 डिग्री. हा, पर्याय क्रमांक 1 आहे पा. 41 मुलं जॉईन आहेत. फार वाईट अवस्था आहे. सुट्टीच्या अगोदर जास्त प्रेझेंटी होती. प्रश्न क्रमांक 11. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ, एरिया ऑफ सर्कल 314 स्क्वेअर सेमी दिलाय पा, आणि सर्कमफेरन्स विचारलाय, म्हणजे त्या वर्तुळाचा परिघ. क्षेत्रफळावरनं परिघ काढायचा आहे. आरची किंमत काढायची. हा, अगोदर सूत्र परिघाचं वापरू का क्षेत्रफळाचं वापरू सांगा मला? क्षेत्रफळाचं. वर्तुळाच्या क्षेत्रफळ सूत्र अगोदर वापरतो. सांगा वर्तुळाचे क्षेत्रफळ सूत्र काय? ए म्हणजे एरिया. बरोबर, पाय आर वर्ग. मग क्षेत्रफळ किती दिलंय? 314. पायची किंमत 22/7 आणि गुणिले आर चा वर्ग. आता 22/7 इकडे आल्यावर उलट होणार. 7 काय होणार? 22 होणार. आता 314 ला 22 ने भाग जातोय का रे? हो. पूर्ण भाग जातोय? नाही सर. नाही. मग काय करायचं? पॉइंट मध्ये सर, पायची किंमत 3.14 घेऊन बघ. पायची किंमत 3.14 घेऊ. बर, चालेल, तसं करू. हो सर. पायची किंमत 3.14 घेतली. हा, असं बरोबर आहे. मग तिकडचं 3.14 इकडे भागिले होणार. त्याबद्दल राहिलं आर वर्ग. आता खाली 100 न गुणून वर 100 न गुणू. वर 100 न गुणल्यावर 314 वर 2 झिरो ऍड होणार, आणि खाली 100 न गुणल्यावर 2 दशांश चिन्ह उजवीकडे, म्हणजे 314 पूर्णांक संख्या तयार होईल. हा, 314 एके 314 आणि वरचं 2 झिरो, आणि दोन्ही बाजूची वर्गमूळ काढली. आर वर्गाचं वर्गमूळ आर आणि 100चं वर्गमूळ 10. इथे लिहिला वर्तुळाची त्रिज्या 10. 10 सेमी बरोबर. आता ही किंमत कशामध्ये घालू? आपल्याला परिघ काढायचे ना. हो. परिघाला आपण सर्कमफेरन्स म्हणतो. सांगा सी बरोबर काय सूत्र? 2 पाय आर डी. बरोबर. 2 गुणिले 22/7. 3.14 टाकू की, आणि गुणिले त्रिज्या किती आलेली आहे? 10.
आता मला सांगा, अगोदर 2 न गुणतो 3.14 बे चोक 8 बे एक बे दशांश एक आणि पुढे गुणिले 10. 10 न गुणायचं म्हणजे एक दशांश न उजवीकडे म्हणजे 62 पॉईंट किती येणार? 62.8. आणि एक काय असणार आहे? सेंटीमीटर आहे का मला सांगा पर्याय? 62.8. हो सर. हो सर. हो सर. पर्याय क्रमांक 3 आहे. सर, हा? जर आपण बोला. तिथं 22/7 घेऊन काढलं तरी पण तेच उत्तर येणार का? हा तेच येणार, फक्त दशांश अपूर्णांकात वेळ गेला असता आपला. त्यामुळे आपण काय केलं 3.14 पटकन आपल्याला सिम्प्लिफाय करता आलं ना. 100 आणि 100 वर्ग 10. हा. 22/7 सोडवता आलं असतं. हा प्रश्न क्रमांक 12. समभुज त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप टिंबटिंब असेल. 180. 180 नाही. 160. 120. हा बरोबर, 120 उत्तर बरोबर आहे. आता मी समभुज त्रिकोण काढतोय एक. आता मला सांगा, समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोण किती अंशाचा असतो रे? 60 अंशाचा. बरोबर, 60 अंशाचा. आता मी एक बाह्य कोन काढतो, म्हणजे ही बाजू अशी उजव्या बाजूला वाढवतो. आता तुम्हाला विचारलंय हा बाह्य कोन किती अंशाचा असेल? कसं काढायचा हा कोन? आमच्या दोन कोणाच्या मापाची बेरीज. हे 2 रेषे जोडीतील कोण आहेत का नाही? आणि रेषे जोडीतील कोणांची बेरीज किती असते? 180. 180 अंश. हा, मग 180 तून 60 वजा केलं 120. 120. 20. समभुज त्रिकोणाच्या बाह्य कोनाचं माप किती असतं? 120 अंश. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 2 ना? 2. हो सर. पर्याय क्रमांक 2. एकच मिनिट. हा, एका वृत्तचित्राची त्रिज्या दुप्पट केल्यास घनफळ किती पटीने वाढेल? 8 पट. 8 पट. 4. कसं काढलं तुम्ही सांगा? सर नियम आहे स्कॉलरशिपच्या पुस्तकात. हा, नियम आहे तो स्कॉलरशिपच्या पुस्तकात. नियम आहे, परंतु ते कसं झालं तयार हे पण आपल्याला माहित असावं. समजा पहिली एक त्रिज्या घेऊया आपण आणि दुसरी एक त्रिज्या घेऊया. समजा सुरुवातीची त्रिज्या किती घेऊ? 2 घेऊ का सेमी? हो. हो. किंवा 7 घेऊ का? 7 घेतो. 7. आता त्रिज्या दुप्पट केली, मग 7च्या दुप्पट खाली किती घेऊ? 14. 14. आता पहिलं विचारलंय घनफळ. घनफळला आपण व्हॉल्यूम म्हणतो, V1 म्हणतो. मग काय वृत्तचित्राच्या घनफळ सूत्र? पाय आर वर्ग एच. पाय आर वर्ग एच. आता मी काय करतो, एच ची किंमत सुद्धा 1 घेतो, फक्त ती काय नावासाठीच. मग पायची किंमत समजा 22/60 टाकली. आता आर वर्ग म्हणजे 7चा वर्ग किती? 49. आणि 49. ची किंमत 1. आता बघा 7 1 7 आणि तर 7 7 49. 49. 22 154. 154. म्हणजे 154 घनसेमी हे पहिल्या वृत्तचित्राचं घनफळ आलं. आता दुसऱ्या बघू. V2 बरोबर ते सूत्र पाय आर वर्ग एच. पायची किंमत 22/60. आता त्रिज्या किती घ्यायची?
पहिल्या 14 14 घ्यायची म्हणजे 14 गुणिले 14 आणि हाईट तीच ठेवायची. आता बघा 7 एके 7 आणि 7 दुनी 7 दुणे 14 14. आणि मगाशी आपण पाहिलं होतं 22 आणि 7 ची माहिती घेतो 22 गुणिले 2 आणि पुढं 14 ची पुढं काय करतो 7 गुणिले 2 करतो आणि मग बघा ह्या 22 आणि 7 चा गुणाकार किती रे 154. 154. पुढं बेदुनी किती आलं 4. आता पहिल्या वृत्तचित्राचा गणपती किती आलं रे 154 आणि दुसऱ्या वृत्तचित्राचा गणपती किती आलं 154 गुणिले 4. आता या दोघांचा जर भागाकार केला मी पहिल्या वृत्तचित्राचा गणपती आणि दुसऱ्या वृत्तचित्राचा गणपती. आता पहिल्या वृत्तचित्राचा गणपती आलं तर 154 आणि दुसऱ्या वृत्तचित्राचा गणपती किती आलं 154 गुणिले 4. 154 ला 154 गेलं म्हणजे 1/4 आली उजवी बाजू. मग आपण तिरकस गुणाकार केला V2 गुणिले V2 आणि V1 गुणिले 4 आलं. याचा अर्थ दुसऱ्या वृत्तचितीचं घनफळ पहिल्या वृत्तचितीच्या घनफळाच्या किती पट आलं रे 4 पट. तुम्ही काय सांगितलं होतं रे 8 पट सांगितलं होतं ना 8 पट हो. मग तुमचं चुकलं ते 4 पट येते. ओके प्रश्न क्रमांक 14 वर्तुळाच्या विशाल कंसाचं माप त्याच्या लघु कंसाच्या मापाच्या 50 पेक्षा 20 अंशानं कमी तर विशाल कंसाचं माप किती. पुन्हा एकदा मी व्हाईट बोर्ड घेतो. एक वर्तुळ काढतो का. आता इथं ए इथं पी आणि इथं बी आणि इथं क्यू नाव देतो. आता यातला लघु कंस कुठला रे मी इथं दाखवतो रंगवून थोडं. हा लघु कंस APB हा काय घेतला आपण लघु कंस घेतला. बघ आता मी तर लिहितो वाटल्यास लघु कंसाचं नाव लघु कंस काय नाव लघु कंसाचं APB आणि जो विशाल कंस आहे तो कोणता विशाल कंस मायनर आर्क आणि मेजर आर्क. मेजर आर्क AQB. AQB. ओके आता काय सांगितलंय विशाल कंसाचं माप लघु कंसाचं. आता लघु कंसाचं जे माप आहे का नाही मी इथं लिहितो वाटल्यास माप कंस मेजर ऑफ आर्क APB लघु कंसाचं माप समजा मी x घेतलं काय घेतलं x आणि विशाल कंसाचं माप म्हणजे माप कंस AQB हे किती येणार सांगा पाहू 3x - 20. अगदी बरोबर लघु कंसाची तिप्पट म्हणजे x ची तिप्पट 3x आणि त्याच्यापेक्षा 20 न कमी म्हणजे -20. आता मला सांगा हा लघु कंस आणि विशाल कंस ह्या दोन कंसांच्या मापाचा बेरीज किती येणार 360 अंश. 360 म्हणजे मेजर ऑफ कंप्लीट सर्कल इज 360 डिग्री. मग लघु कंसाचं माप अधिक विशाल कंसाचं माप बरोबर 360 असं समीकरण तयार होईल पहा. मग समीकरण कसं येईल सांगा लघु कंसाचं माप x आणि विशाल कंसाचं माप 3x - 20 आणि या दोघांची बेरीज घेऊया 360. मग x अधिक 3x 4x 4x. आणि 360 च्या बाजूला -20 नेतो म्हणजे काय होणार अधिक अधिक. मग काय आली बेरीज उजव्या बाजूची 4x. 380. मग x बरोबर 380 भागिले 4 मग 4 × 9 = 36 ना आणि 4 × 5 = 20. आता हे झालं लघु कंसाचं माप ना आपल्याला विचारलंय कोणाचं विशाल कंसाचं. मग विशाल कंसाचं माप आपण 3x - 20 मानले. मग 3x - 20 याच्यात x ची किंमत टाकतो
3 गुणिले 95 वजा 20. 3 5 15 हातचा 1, 3 9 27 आणि 1 28. 285 वजा 20 करतो. किती वाजवा किती? 265. 265 आहे का पर्याय बघा? तिसरा. सर कोणत्या पुस्तकातलं सोडून घेताय? अरे NAVचं जे प्रश्नसंच आहेत का नाही ते अथर्वश्री च अनंत वाईकर आणि चंद्रकांत कठारे यांचं पुस्तक आहे बघा, सरस्वती बुक कंपनी पुणे यांचं. याच्यामध्ये 2010 सालापासूनच्या सगळ्या प्रश्नपत्रिका NAVच्या आहेत का? आणि या पुस्तकामध्ये सर्वात छोटी नमुना सराव नमुना प्रश्नपत्रिका 10 दिलते बघा, की प्रत्येक नमुना सराव प्रश्नपत्रिकेत गणिताचे 20-20 प्रश्न आहेत. विज्ञान नंतर गणित विषय आहे बघा, लास्ट शेवटी. आता माझ्या पुस्तकात पान नंबर 395 आहे, दुसऱ्या नवीन पुस्तकात वेगळा असेल पान नंबर, त्यातला आहे. मी प्रश्न तुम्हाला पाठवतो नंतर ग्रुपवर. छान प्रश्न आहेत यात. ओके. हा, आता पुढचा प्रश्न बघा 15वा. 20 नंतरच्या 5 संख्यांचा मध्ये किती असेल जर त्या संख्येत प्रत्येकी 2 मिळवले? बघा प्रश्न पुन्हा एकदा वाचतो. 20 नंतरच्या 5 संख्यांचा मध्ये विचारलाय. आता 20 नंतरच्या 5 संख्या सांगा रे मला. 21, 21, 22, 23, 24, 25. हा 25. 20 नंतरच्या 5 संख्यांचा मध्ये किती असेल जर त्या प्रत्येक संख्येत 2 मिळवले? म्हणजे प्रत्येकात 2 मिळवायचे का? हो. बर, किती येणार सांगा 2 मिळवल्यानंतर? पहिली संख्या 23, 24, 26 आणि 27. आता क्रमवार संख्यांचा मध्ये काढताना मधली संख्या हाच मध्ये असतो ना? हो. मधली संख्या कुठली आहे? 25. 25. मग आहे का ऑप्शन? आहे. हा, पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. बरोबर. हा, प्रश्न क्रमांक 16 बघा. अजून एक 4-5 प्रश्न राहिलेत. 20 प्रश्न आपल्याला पूर्ण करायचे, एक 5 राहिलेत फक्त. यम आणि यनचं वर्गमूळ यांच्यात समचलन आहे. यम बरोबर 15 असल्यास यन बरोबर 25, तर यन बरोबर 36 असताना यम ची किंमत किती? आता हे शॉर्टकट मध्ये सांगतो. मग अशी चलनाच्या उदाहरणात आपण के काढलं, के काढायची गरज नाही, त्यापेक्षा सोप्या पद्धतीने सांगतो. मला सांगा, समचलनात गुणाकार स्थिर असतो का भागाकार स्थिर असतो रे? भागाकार. बरोबर, भागाकार स्थिर असतो. मग मी काय करतो, पहिला भागाकार सांगा. वर x ची किंमत लिहून खाली y ची लिहूया. मग सॉरी, वर m ची लिहूया, खाली n ची लिहूया. मग थांबा एक मिनिट. यम आणि यांचं वर्गमूळ आहे. सॉरी, यम आणि यांचं काय आहे? वर्गमूळ आहे. मग यम ची किंमत किती अंशात लिहू? 15. आणि यांची किंमत 25 आहे, म्हणजे 25. त्यानंतर शेवटचं यम ची किंमत काढायची आणि यांची किंमत किती? 36. आता सोडवूया हे. 15, 25 वर्गमूळ 5, यम आणि 36 वर्गमूळ 6. तिरकस गुणाकार 5m आणि 15 90. मग m बरोबर 90 भागिले 5 येणार. 5 1 5, 5 8 40. आहे का 18 उत्तर बघा?
कौशल चौथा पर्याय. हे कळलं का? ही वरची स्टेप कळली का रे? हे काय केलंय मी ते? सर डबल सांगा ना. हे वरची नाही समजलं तुम्हाला हे? डबल सांगा. बर, पुन्हा एकदा सांगतो. बघा, लक्ष द्या पुन्हा एकदा. यम आणि यनचं वर्गमूळ त्यांच्यात समचलन आहे. याचा अर्थ यम आणि वर्गमुळात यन हे गुणोत्तर स्थिर आहे ना, मग स्थिरांकाला आपण के म्हणतो. मग आता मी काय केलंय माहितीये का? ही के ची किंमत काढण्यापेक्षा यम छेद वर्गमुळात यन, किंवा दुसऱ्या पद्धतीने सांगतो, आपल्या पहिल्या पद्धतीने सांगतो. सांगा आता, यम ची किंमत किती दिली? 15. आणि यनचं वर्गमूळ म्हणजे त्यात यनची किंमत किती दिली? 25. आपण के काढूया. 15 आणि 25 वर्गमूळ 5, उजवी बाजू के, 5 त्रिक 15. किती आली के ची किंमत? 3 आली. आता हे रिपीट करतो एकदा. हे यम छेद वर्गमुळात यन बरोबर के, यम छेद वर्गमुळात यन बरोबर के. आता शेवटी यम ची किंमत दिली का यन ची? बघा, यम काढायची आणि यन ची किती दिली? 36. आणि के ची किंमत आपण किती काढली होती इथं? 3. मग यम आणि 36 वर्गमूळ 6 टाकलं, इकडं 3 टाकलं. मग तिरकस गुणाकार करायचा. याचा छेद 1, यम गुणिले 1 यम, आणि 6 गुणिले 3 18. अशा पद्धतीने यम ची किंमत 18 आली. समजलं का आता? समज. तुम्हाला चलनाचं प्रकरण होतं की व्हेरिएशन, डायरेक्ट व्हेरिएशन, इनव्हर्स व्हेरिएशन, त्यातलं हे उदाहरण आहे. ओके. 17 उदाहरण बघा. एका विशिष्ट रकमेवरच्या सरळ व चक्रवाढ व्याजातील 2 वर्षाचा फरक 10.4 दराने ₹1 आहे, तर ती रक्कम किती असेल? कोण सांगतंय? आता बघा, तुम्हाला सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजातला फरक दिलाय. एक आपण पर्यायावरनं जर काढलं का नाही, आता समजा ऑप्शन नंबर आपण 2 घेतला, म्हणजे ऑप्शन नंबर 2 म्हणजे 725 घेतलं. 725 कोणाची रक्कम असेल? मुद्दल. रक्कम म्हणजे काय? मुद्दल. समजा आपण पी ची किंमत 725 घेतली. यांची किंमत किती वर्ष आहे? मुदत 2. आणि व्याजाचा रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे? 4. आपण सरळ व्याज काढूया, किती ते बघूया. पी गुणिले आर गुणिले एन भागिले 100. तुम्ही मदक भागिले 100 म्हणताय की नाही? मग आपण 725 घेतलं समजा, आर ची किंमत 4 घेतली, एन ची किंमत 2 घेतली, छेदामध्ये 100 घेतलं. 25 चौक 100 आणि 25 चा वर्ग 725 म्हणजे 25 गुणिले 25 725. पुन्हा 4 एके 4, पुन्हा इथे 4 एके 4, म्हणजे 25 दुनी 50. काय आलं? सरळ व्याज आलं. काय आलं? सरळ व्याज आलं. आता आपण चक्रवाढ व्याज काढूया. सांगा, चक्रवाढ व्याज कसं काढायचं? आता दुसऱ्या वर्षाची मुद्दल घेताना पहिल्या वर्षीची मुद्दल किती होती रे आपण घेतलेली? 625 ना. 625. आणि त्याच्यामध्ये पहिल्या इंटरेस्ट मिळवूया. आता नाही, तसं नाही करावं लागेल. आपल्याला काय करावं लागेल? पहिल्या वर्षीचं काय काढावं लागेल? व्याज काढावं लागेल. पुन्हा दुसऱ्या वर्षीचं व्याज काढावं लागेल. त्या दोघांची बेरीज केली की 2 वर्षाचं चक्रवाढ मिळेल. आता ही सरळ व्याज काढलं आपण. आता काय करूया आपण? हे नको, एकच मिनिट. पहिल्या वर्षीचं व्याज काढू. पी ची किंमत आपण 725 घेतली. आर ची किंमत किती आहे? 4 आहे. आणि एका वर्षाचं काढायचं म्हणून 1 टाकतो भागिले
100. 25 चोक 100. 25 गुणिले 25 725. आणि मग 25 चोक किती आलं? ह्या 4ला पुन्हा हे 4 घालवलं, मग 25 आलं. पण आता दुसऱ्या वर्षीचं मुद्दल घेताना पहिल्या वर्षीची मुद्दल आणि त्यात इंटरेस्ट मिळवावं लागेल. म्हणजे 750 ही दुसऱ्या वर्षीची मुद्दल घ्यायची. म्हणजे दुसऱ्या वर्षीचं व्याज I2 काढताना तेच P गुणिले R गुणिले N भागिले 100. मग P ची किंमत आपण घेतली 750, R ची किंमत घेतली 4 आणि N ची किंमत घेतली 1 आणि भागिले किती घेतलं? 100. आता इथं सिम्प्लिफाय करूया. 5 न घालू, 5 दुणे 10, शून्याला 0. इथं 5 एके 5, 5 त्रिक 15 आणि शून्याला 0. 4 एके 4, 4 पंचे 20. 5 एके 5, 5 दुणे 10 आणि 5 सक 30. किती आलं सांगा? वाटतं 26 आलं. आणि मग कंपाऊंड इंटरेस्ट बरोबर पहिल्या वर्षीचं व्याज किती आलं आपलं? 25 आणि दुसऱ्या वर्षीचं व्याज किती आलं? 26. मग या 25 आणि 26 ची बेरीज केली का नाही? किती आली माझं बेरीज? 51. 51 काय आलं रे? चक्रवाढ व्याज. फरक काय आहे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजामध्ये? सरळ व्याजामध्ये फक्त मुद्दलावर व्याज आकारलं जातं. चक्रवाढ व्याजामध्ये पहिल्या वर्षीचं म्हणजे मुद्दलासह व्याजावर सुद्धा व्याज आकारलं जातं. म्हणजे पहिल्या वर्षीचं व्याज नेहमीप्रमाणे काढायचं, फक्त दुसऱ्या वर्षीचं व्याज काढताना मुद्दल कशी घ्यायची? पहिली मुद्दल आणि त्यात पहिल्या वर्षीचं व्याज मिळवायचं. या पद्धतीने आपण कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढ व्याज काढू शकतो. आता मग मला सांगा, आपलं सरळ व्याज किती आलं रे? सुरुवातीला सरळ व्याज किती आलं? तुम्हाला दाखवतो. हे सरळ व्याज किती आलं? 50. आणि आता चक्रवाढ व्याज किती आलं? 51. सरळ चक्रवाढ व्याज आणि सिंपल इंटरेस्ट SI म्हणतो. सरळ व्याज चक्रवाढ व्याज 51 आणि सरळ व्याज किती? 50. आला का फरक एकचा? त्या प्रश्नामध्ये काय लिहिलंय? सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजात 1 रुपयाचा फरक आहे. मग आपला 1 रुपया फरक आला म्हणजे आपण जे घेतलं होतं का नाही मुद्दल, किती घेतली होती? 725. ही मुद्दल घेऊन बरोबर या ठिकाणी फरक येतोय. त्यामुळे आपला ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. ह्याच्यापेक्षा एक मेथड सोपी आहे दुसरी, ती मी तुम्हाला. सर हा बोला. ह्याच्यासाठी सूत्र आहे एक. हा सांग बघू सूत्र. मुद्दल बरोबर थांब 1 मिनिट. हा मुद्दल बरोबर फरक गुणिले कंसात 100 भागिले दर कंसाचा वर्ग. थांब 1 मिनिट. सांग मला. मुद्दल बरोबर फरक गुणिले कंसात 100. हा फरक सांग. मुद्दल हा कंसात 100 भागिले दर कंसात 100 भागिले दर हा कंसाचा वर्ग. कंसाचा वर्ग. बरं आपण चेक करू येते का? हा फरक आता किती आहे? फरक 1. पुन्हा 100 भागिले दर किती आहे? 4 आणि कंसाचा वर्ग. बर आता 1 काय नाही लिहिलं तर चालतंय. 100 भागिले 4 केल्यावर किती येणार? 25 आणि 25 चा वर्ग 725. व्हेरी गुड. बघा हे सूत्र लिहून घ्या. मला सुद्धा सूत्र माहित नव्हतं. सर्वांनी लिहून घ्या. कुठल्या पुस्तकाचं हे सूत्र आहे रे? सर क्लुप्त आणि सूत्र त्या पुस्तकात होतं. आहे का? ओके ओके. बघा लिहून घ्या. P म्हणजे प्रिन्सिपल. प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल. म्हणजे मुद्दल. एकच मिनिट. बरोबर फरक गुणिले 100 भागिले व्याजाचा दर आणि कंसाचा वर्ग. लिहिलं का सर्वांनी?
सर सूत्रानुसार काढता येईल का? हा काढता येते का? आता आपण काढलेच की. मग फरक म्हणजे चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याजातला फरक. आणि 100 भागिले दर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट. आवाज म्यूट करा. हा आता पुढचा प्रश्न बघा 18. हे काय एक चल समीकरण आहे ते सॉल्व्ह करायचे. व्हाईट बोर्ड वर सॉल्व्ह करूया. पर्याय क्रमांक 1. हा मग ह्याच का? 18. हा 18 सोडूया की आपण. बघूया पर्याय क्रमांक 2m अधिक 5 7. चला तिरकस गुणाकार करा. एकाच्या अंशाला दुसऱ्या पूर्णांकाच्या छेदानं गुणूया. 2m गुणिले 7 14m. 5 गुणिले 7 35. 5 गुणिले 2m 10m आणि वजा 5 5 25. आता 14m च्या जोडीला 10m वजा 10m होईल. आता हे वजा 25 अधिक 35 तिकडे गेल्यावर वजा 35. मग 14 तून 10 गेलं 4m. आता चिन्ह समान असल्यामुळे बेरीज करा. 35 आणि 25 ची बेरीज किती रे? 60. आणि समान चिन्ह m बरोबर वजा 60 4 वजा आणि 4 एके 4 25 वजा 15. बरोबर आहे. तुम्ही काढले पर्याय क्रमांक 1. हा पर्याय क्रमांक 1. उदाहरणं बाकी आहेत आपली. प्रश्न क्रमांक एकोणीस बघा. वजा 48 p चा घातांक 4 भागिले वजा 9 p चा घातांक 2. मग मी काय करतो 43 p चा आणि 9 भागिले म्हणजे छेद p चा वर्ग लिहितो. आता मग आता बघा 48 पर्याय 3. 4 वेळा आहे की नाही. आणि वजाला वजा गेलंय. खाली वर्ग म्हणजे p चा किती वेळा गुणाकार? ह्या p ला हे p गेलं, ह्या p ला हे p गेलं. 48 आणि p गुणिले p म्हणजे p चा वर्ग आणि खाली 9. कोणता आला पर्याय क्रमांक? 2. लास्ट 3 वजा 1 अंशाचा घन अधिक 3 अधिक 1 अंशाचा घन. हे सोडवूया आपण व्हाईट बोर्डला. तुम्हाला तत्पूर्वी हे सूत्र माहित आहे का मला सांगा, तरच तुम्हाला हे सुटणार आहे. ए अंशाचा घन सांगा सूत्र. a घन अधिक 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग अधिक b घन. बरोबर. हे सूत्र आपल्याला या ठिकाणी वापरायचे. पहिल्या पदाचा घन अधिक 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरे पद अधिक 3 गुणिले पहिले पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा घन. ओके. आता बघा इथं लिहिलंय 3 वजा a कंसाचा घन प्लस 3 अधिक a कंसाचा घन. आता पहिल्याचा मी विस्तार करतो अगोदर. हे सूत्र मी इथं लिहितो वाटल्यास. इथं a वजा b कंसाचा घन हे सूत्र वापरायचं. तेच आहे, फक्त एकाडे एक धन ऋणचे. 3a वर्ग b अधिक वजा b चा घन हे सूत्र वापरून पहिल्या कंसाचा विस्तार करायचा. a घन म्हणजे 3 चा घन सांगा. 27 वजा 3 a चा वर्ग म्हणजे 3 चा वर्ग आणि गुणिले a
स्टेप वाढवतो प्लस आता हे 3 पहिलं पद 3 आणि दुसऱ्या म्हणजे ए चा वर्ग आणि शेवटी वजा चिन्ह आहे बी चा घन म्हणजे दुसऱ्या पदाचा घन काय येणार ए घन. आता दुसऱ्या कंसाचा विस्तार करताना हे सगळी चिन्ह धन करून टाकू. सांगा आता प्लस 3 चा घन किती 9 नाही 3 चा घन किती 27 प्लस 3 पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे 3 चा वर्ग गुणिले दुसरे पद प्लस 3 गुणिले पहिलं पद 3 आणि दुसऱ्या पदाचा वर्ग आणि शेवटी दुसऱ्या पदाचा घन म्हणजे ए चा घन. बरोबर ना? काय झालं हे तर धनचिन्ह आहे ना त्यामुळे सगळीच प्लस येणार ना आणि तिकडं वर 27 होत होती आणि ही तर ऋण असल्यामुळे याकडे एक धन ऋण अशी. ओके आता हे सॉल्व्ह करूया. अगोदर एक लिहितो हे 27 वजा आता ह्या तिघांचं मिळून काय येणार आहे 3 चा वर्ग 9 9 त्रिक 27 म्हणजे वजा 27 ए होणार प्लस आता ह्या तिघांचं मिळून 3 त्रिक 9 9 ए वर्ग होणार. पुन्हा हे वजा ए घन इथे येतो वजा ए घन पुन्हा हे 27 ह्या तिघांचं मिळून काय होणार 3 चा वर्ग 9 9 त्रिक 27 ए प्लस आता ह्या तिघांचं मिळून 3 त्रिक 9 ए वर्ग आणि शेवटी हे ए चा घन. आता यातलं काय काय कॅन्सल होते ते बघूया. वजा 27 ए ला अधिक 27 ए गेलं बघा. अजून काय कॅन्सल होते वजा ए घन ला अधिक ए घन गेलं. आता राहिलं काय रे राहिलं काय हे 27 आणि हे 27 27 अधिक 27 किती 54 आणि हे 9 ए वर्ग आणि हे 9 ए वर्ग 9 अधिक 9 18 ए वर्ग आहे का पर्याय बघा 54 अधिक 18 ए वर्ग आहे पर्याय क्रमांक 1 आहे का पर्याय क्रमांक 1 ओके बस करूया. आज आपण सराव नमुना प्रश्नपत्रिका पहिली त्यामध्ये 20 प्रश्न होते 20च्या 20 सॉल्व्ह केलं. प्रॅक्टिस साठी तुम्ही डबल सोडवा असे आपल्याला 10 नमुना प्रश्नपत्रिका सॉल्व्ह